तुझ्यासाठी. तुम्ही त्यातलं गबाळ आहे, तुम्हाला हसलं नाही जमणार. भजन करायचं दादा. व्यापार करताय, शेती करताय, संसार करताय, राजकारण करताय, समाजकारण करताय, व्यवसाय करताय, नोकरी करताय, काही करताय, शिक्षण घेताय, नामचिंतन घ्या. नाम माणसाची शक्ती वाढवतं, प्रतिकार शक्ती, पॉझिटिव्ह एनर्जी, सकारात्मक भावना. माणसाचं मनुष्यबळ वाढवायची ताकद विठ्ठलाच्या नामात आहे. म्हणून विनंती आहे, आजची पिढी फार लवकर खचता. तुम्ही कमी मार्क पडले, गेला याड्या बाबळीकडं. चांगल्या कॉलेजला नंबर नाही लागला, गेला विहिरीकडं. पोरगी नाही म्हणली, गेला कोरड्या तळ्याकडं. अरे मरची नको रे. काय लागतं रे दादा? काही नाही लागत. थोडा विचार, थोडा अभ्यास. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास. आज नाही यशस्वी झाला, उद्या होशील. उद्या नाही झाला, परवा होशील. अरे काळजी करू नका. संकट किती वाट्यात यावी, किती अपयश पदरात पडावं, लोकांनी किती पाय खेचावे, जगानं किती नाव ठेवावं, फक्त पांडुरंगाने मस्तकावर हात ठेवावा. जग जिंकायची ताकद या व्यक्तिमत्वात निर्माण होते. फक्त विश्वाच्या मालकाने हात ठेवावा. विनंती आहे बरं का. काही नाही लागत रे दादा. आमच्या वर्गात एक पोरग आहे, मी लॉच्या सेकंड इयरला आहे. सरांनी त्याला उभा केला आणि प्रश्न विचारला. उत्तर देताना आम्हाला कळलं बोबड आहे ती. अख्खा वर्ग हसला, सरही हसले. सर म्हणले, मूर्खच का, लॉला ऍडमिशन घेतलंस तू? तू वकील होशील, पण तुला केस देणार कोण? तो म्हणला, थोल थतलं बोलू नका. कुठलं बोलू? थतलं नाही तर कुठलं बोलू? सर तुला एखाद्याला मया आली म्हणून केस देईल, पण तू लढणार कशी? तो म्हणला, कती बी ललल. कती ललल? अरे तू ललल, पण पुलत्याला कलल का? सरांनी अंडर एस्टिमेट केलं, ग्राह्य धरलं. अख्खं जग ग्राह्य धरतंय आपल्याला. यांना वाटतं शेतकऱ्याची औलाद आहे, करून करून काय करणार आहे? अरे मराठी आहे, याला काय जमणार आहे? अरे लोकांना वाटतंय मिडल क्लास आहे, असं मोठं होऊन होऊन किती होणार आहे? बरं का तरुण मुलं मुली, अख्खं जग जेव्हा आपली हारायची वाट बघतं ना, तेव्हा आपण जिंकून दाखवावं. त्या जिंकण्यात मजा आहे. आणि मजा त्याच जिंकण्यात आहे जेव्हा लोक हरायची वाट बघतात. त्याला जिंकणं म्हणायचं. बिंदास, काही नाही लागत रे. पोरगा म्हणला, थल थतलं बोलू नका, थांबाल ते थलतो, सांगाल ते करतो. सरांनी 20 रामायणाचे ग्रंथ दिले आणि सांगितलं पुढच्या लेक्चर पर्यंत त्यातला एक जरी ग्रंथ विकून दाखवलंस ना पोरा, मास्तर नोकरी सोडून तुझ्या पाया खालून जाईल. पोरगा जिद्दी होता, आत्मविश्वास होता, सेल्फ कॉन्फिडन्स होता. पुढचं लेक्चर धरलं, सरांनी त्याला उभा केलं. खरे विकले का रे ग्रंथ? पोराने खाली मान घातली. सर म्हणले, मला माहित होतं तुला जमणार नाही. पोरगा म्हणला, तल थगली इकली. सर म्हणले, कस काय? लय थोपय म्हणला. थल प्रत्येकात थमोल जायतो, त्याला थांबायतो. हे बदा हे लामायण, हे बदा हे लामायण. तुम्ही देता का मी वाचून दाखवू? कळलं त्यालाच कळलं. लोक म्हणले दे आणि होय पुढं. तुझ्याकडनं चिता ऐकण्यापेक्षा घेतलेलं बरं. स्ट्रॅटर्जी रे, गणवी कावा. दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए. आता झुकायचं नाही, झुकवायचं. अरे आसमान में जितने सितारे हो, उतनी भी अगर शत्रु हो, आपका बाल न बाका हो, अगर हरी साथ हो. जगाचा मालक पाठीशी आहे ना, मागे पुढे उभा आहे. माऊली म्हणले, अवघाची संसार सुखाचा करी. काळजीच करू नका रे तुम्ही, मी करून दाखवतो ना. कस करणार या विषयाकडे. नामदेवरायासोबत ज्ञानोबाराय यात्रेला निघाले. जागेवर आले तुम्ही. आपल्याला 10:30 पर्यंत सगळं जागेवर आणायचं महाराज. तुम्ही आले जागेवर, बोलत जा. नामदेवराय ज्ञानोबारायांसोबत यात्रेला निघाले. नामदेवरायांसोबत ज्ञानोबाराय यात्रेला, 2 जण यात्रेला निघाले. काही कालांतराने ज्ञानोबारायांना तहान लागली आणि नामदेवरायांना विनंती केली, पाणी प्यायचं आहे. लांब विहीर आहे. ज्ञानोबाराय योगी आहेत, योग्यात ताकद असते. योगी सूक्ष्म होऊ शकतो, ताकद असते. माऊली सूक्ष्म स्वरूप घेऊन पाणी विहिरीतनं पिऊन आले, पण नामदेवरायांना पाणी पिता आलं नाही, कारण नामदेवराय निष्ठावंत भक्त होते, वैष्णव होते, योगी नव्हते. आणि मग ज्ञानोबारायांनी त्यांच्यासाठी कमंडलूमध्ये पाणी आलं आणि नामदेवरायांसमोर दिलं.
आणि जरा मत्सर भावनेने म्हणले प्या, म्हणजे की तुम्हाला जमलं नाही मला जमलं प्या, म्हणजे मी योगी आहे, मी श्रेष्ठ आहे, तुम्ही बघतायत, तुम्हाला जमलं नाही मला जमलं प्या. नामदेवराय म्हटले तुम्हाला काय वाटतं, तुम्ही योगी आहे म्हणजे जास्त ताकदवान आहेत का? बिलकुल नाही. तुम्हाला विहिरीत जावं लागेल, माझ्यासाठी विहिरीतलं पाणी इकडे येईल इतकी ताकद वागतात आहे. अरे तुम्हाला जावं लागलं द्वारकेचा राणा, माझ्यासाठी साक्षात ते पाणी माझ्या पायासमोर येणार आहे इतकी ताकद माझ्या भक्तीत आहे. विठ्ठलाला स्मरण करावं, विठ्ठलाचा धावा नामदेवरायांनी मनातल्या मनात स्मरण करावा आणि साक्षात समोर ज्ञानोबरायच पाणी घेऊन उभा आहेत. कळतं ना तुम्हाला? मग नामदेवराय भगवंतावर रागावले, का रे देवा तुझा आवडीचा भक्त सोबत आहे म्हणून तू माझी ताकद कमी केलीस का? म्हणजे तू यांना दाखवून दिलंस की माझ्यात ताकद नाहीये, मी आठवण काढली तर तू येणार नाहीयेस. का रे देवा हे पटतं का तुला? नामदेवराय जरा ते मडकं जरा कच्चच होतं महाराज बरं का, भक्तीचा त्यांना थोडासा गर्व होता. मग ज्ञानोबराय म्हणले नामदेवा चुकताय तुम्ही, मी कोण आहे जरा नीट बघा. ज्ञानोबा आहेत तुम्ही? अहो नाही नामदेवा, नीट बघा मी कोण आहे. अहो ज्ञानोबा आहात तुम्ही? नाही नामदेवा. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी, अवतार पांडुरंग आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवती साधू संत मनोविद्रामान आरती ज्ञान असलो तरी मी अवतार त्याचाच आहे, महाविष्णूचा सखा माझा. मग मला सांगा जगाच्या मालकाला संसार सुखाचा करायचा अवघड आहे का? उत्पत्तीच त्याची आहे, निर्माणच त्यानं केलंय, सांभाळतोयच तो, मग त्याला काय अवघड आहे? बरं अवघाची का? कारण म्हणणारे ज्ञानोबराय त्यांना म्हणावं, ज्या लोकांनी त्यांच्या जोडीमध्ये दगड धोंडे माती टाकली, ज्या ज्ञानोबरायांना लोकांनी अन्न दिलं नाही, ज्या ज्ञानोबरायांना लोकांनी राहायला घर दिलं नाही, ज्या माझ्या माऊलींना लोकांनी वेश्येच्या बाहेर मांडलं, अरे आमच्यासारखं असता तर भांडला असता. पण संतातला आणि फरकच माणसातला मोठा आहे, ते महात्मे आहेत. महान आत्मा यस्य सहा इति लावायची गरज नाही, तसं महान आत्मा यस्य सहा महात्मा, ज्याचं हृदयच मोठं आहे तो महात्मा आहे. आणि माझे माऊली महात्म्यांचे महात्मा आहेत, योगियांचे योगी आहेत. माझे माऊली वैष्णव नाहीत, महावैष्णव आहेत. ज्ञान देवे वैष्णव मोठा, विठ्ठल नामे मुक्त पिठा. ते ज्ञानोबराय, त्यांचं हृदय किती मोठं असावं. ते एकट्यापुरतं बोलतील का? ते वैष्णवांपुरतं बोलतील का? ते म्हणतात, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मरती वाडो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचं. विश्वातलं सगळ्यात गोड दान म्हणजे पसायदान. हे दान मागणारे माझे माऊली एकट्या दुकट्यासाठी मागतील तरी कसे? माऊली म्हणले, मी एकट्या दुकट्याचा नाही, अहो सामर्थ्य एवढं आहे, मी म्हणजे तो म्हणजे मी. जर मी बोलतोय नामा म्हणे केशवराजा, केला नियम चालवी, कारण तुझे नियम आम्ही चालवतो, आमचे नियम तू चालवावे. तुझे काय चालवतो? माझ्या जीवीची पंढरपुरा, बरोबर आहे की नाही? तुझ्या पंढरीचा वारीचा नियम आम्ही चालवतो, मग आम्ही बोललेलं तू चालवावं, हेच तर परमार्थाचं सगळ्यात मोठं तत्व आहे. म्हणून ज्ञानोबरायांनी बोलावं, देवाने करावं. नव्हे ज्ञानोबराय बोलतायत याचा अर्थ माझा पांडुरंग बोलवून घेतोय. तुका म्हणे मज बोलविता देव, आपुलिया बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची. हे जे काही चाललंय हे कीर्तन करणारी दिसत जरी मी असले तरी करवून घेणारा त्याच्याशिवाय शक्य आहे का? मीरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मीरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है,
लग्न सोहळा मांडलाय. एवढी माणसं येतात कशी? अरे सुखरूप घरी जातात कशी? काहीच अडचण येत नाही, कुणीच रागवत नाही, कुणीच रुसत नाही. अरे लग्न करायचं म्हणलं तर वर्षभर अगोदर तयारी करावी लागते, तरी लग्नात कोणतरी साडीसाठी रुसलेलंच असतं. एवढा महावैष्णवांचा मेळा भरवलाय, पण तिळ मात्र काही शंका नाही हो. जगणारा जगवतोय, जगणारे जगतायत. कसं काय एवढं निवांत चालू आहे? कुणीतरी सांगा. उत्तर आहे पटवार के बिना मेरी नाव चल रही है, हैरान है ज़माना मंजिल भी मिल रही है, करता नहीं हूँ कुछ भी, करता नहीं हूँ कुछ भी, फिर भी नाम हो रहा है. हरि बोल. मेरा आपकी कृपा से ये काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से. चलू दे 10:30 पर्यंत. मेरा आपकी कृपा से. कुणी म्हणलं ज्ञानोबरांनी भिंत चालवली हा चमत्कार आहे? मूर्ख आहेत तुम्ही. संत कधीच चमत्कार करत नाही. ज्ञानोबरांची भिंत चालवली गेली हा चमत्कार नाही. रेड्यामुखी वेद बोलवला गेला हा चमत्कार नाही. लक्षात घ्या. नातांच्या घरी 36 वर्ष जगाच्या मालकाने कावडीनं पाणी वाहिलं हा चमत्कार नाही. जनाईसाठी वैकुंठ सोडून देव आला हा चमत्कार नाही. चोकोबांची गुरं पांडुरंगाने राखली हा चमत्कार नाही. जनाईचं जातं ओढलं, मुक्ताईचं मांड भाजायला ताकद निर्माण करून ज्ञानोबांना दिली हे चमत्कार नाही. हे माझ्या संतांच्या तपश्चर्याचं फळ आहे, ज्याला पांडुरंगाची कृपा म्हणायची. माऊलींचं स्पष्ट वर्णन आहे. तैसी दसेची वाट न पाहता वैसेची गावानं येता, बाळपणीच सर्वज्ञता वरी तयाते. बाळपणीच भगवंतानी सर्वज्ञान वरावं, त्याची ताकदही जन्मोजन्मी आम्ही तेव्हा या विठ्ठले कृपा केली. चमत्कार नाहीये, ही कृपा आहे. तुझ्या कृपेने सगळं चाललंय देवा, म्हणून तुझ्याच कृपेने सगळं चालवायचं सामर्थ्य माझ्यात आहे. म्हणून तुझ्याच कृपेने मी म्हणतोय अवघाची संसार